Hello dear students, in today's lecture we are going to start another concept, that is atomic mass and atomic number. Students, ही जी concept आज आपण शिकणार आहे ती खूप महत्त्वाची आहे. 8th स्टँडर्डपासून आपण ह्या कन्सेप्ट शिकत असतो, पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये जाता तर तेव्हा तुमच्या ह्या क्वेश्चनचे आन्सर जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज ॲटॉमिक नंबर, व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर, तरी देखील स्टुडंट्सना सांगता येत नाही, कारण तुम्ही खूप लाईटली घेताय. पण ह्याच कन्सेप्ट्स ह्या सगळ्या तुमच्या पुढच्या नॉलेजचा बेस आहेत. त्यामुळं व्यवस्थित आजच्या लेक्चरला तुम्ही समजून घेणार आहात की काय ॲटॉमिक नंबर असतं, कशा पद्धतीनं तुम्ही ते लक्षात ठेवणार आहात. ओके, सो द फर्स्ट कन्सेप्ट इज ॲटॉमिक नंबर. नंबर आहे तो कशाचा नंबर असतो, कोणत्याही ॲटमचा नंबर म्हणजे काय असतो, तर इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन्स विच आर प्रेझेंट इन पर्टिक्युलर ॲटम. स्टुडंट्स, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की ॲटममध्ये असणारे जे नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स असतात ते इक्वल असतात, इजंट इट. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचा नंबर इक्वल असतो, वेरॅज प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास इक्वल असतं. दोघांच्यामधलं डिफरन्स आपण लास्ट टाईम डिस्कस केलेला होता. सो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं बघा, प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉनचा नंबर, तुम्ही कोणताही एकाचा नंबर इथे कन्सिडर करू शकता. आयदर प्रोटॉनचा नंबर म्हणा किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर म्हणा. आणि डेफिनिशन लिहिताना तुमच्या काय काय चुका होतात बघा. ॲटॉमिक नंबर सांगताना मी काय सांगितलं, नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. आणि तुमची चूक कुठे होते, इथे तुम्ही प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स म्हणता. अँड इलेक्ट्रॉन म्हटलं की त्याचा अर्थ चेंज होतो. ओके, सो हीच डेफिनिशन लक्षात ठेवायची. ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ आयदर प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स, कशाचा तरी एकाचा नंबर तुम्ही इथे सांगणार आहात, कारण दोन्हीचे नंबर हे इक्वल असतात ॲटममध्ये. म्हणजे तुम्ही प्रोटॉनचा नंबर जो सांगाल तेवढाच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. सो इथं ही डेफिनिशन लक्षात ठेवायला विसरायचं नाही. मनातल्या मनात खूप वेळा हे घोळवा, आठवा, रिकॉल करा आणि हे लक्षात ठेवायचं, अजिबात विसरून चालणार नाही आहे. पुढं खूप वेळेला येणार आहे ही कन्सेप्ट आपल्याला. सो प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगता येणार नाही आम्हाला की ॲटॉमिक नंबर म्हणजे हे आहे, ॲटॉमिक मास म्हणजे हे आहे. ओके, सो ही झाली ॲटॉमिक नंबरची डेफिनिशन. आता हा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आपण डिनोट करतो बाय सिम्बॉल झेड. कोणत्याही ॲटमचा नंबर जो आहे ॲटॉमिक नंबर तो डिनोट करतो आपण झेड या सिम्बॉलचा यूज करून. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲटॉमिक मास. नाव व्हॉट इज ॲटॉमिक मास, जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं, वेनेवर वी कन्सिडर द मास ऑफ ॲन ॲटम देन वी कन्सिडर द मास ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द सेंटर ऑफ ॲटम. ॲटमचं मास म्हणजे आपण इलेक्ट्रॉनचं मास कन्सिडर करत नाही. त्याचं कारण देखील मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं होतं. आणि काय होतं ते की ॲज कम्पेअर टू मासेस ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी निग्लिजिबल. एक्झाम्पल मी काय दिलेलं होतं त्याचं, की जेव्हा आपण आपल्या बॉडीचं मास कन्सिडर करतो तर आपण आपल्या केसांचं मास त्याच्यामध्ये मोजत नाही. का, तर त्याचं मास हे एकदम निग्लिजिबल असतं. आणि म्हणूनच सेम वेनं ॲटमचं मास कन्सिडर करताना आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन्ही कुठं असतात प्रेझेंट, ॲटमच्या सेंटरमध्ये. त्या दोघांना काय वर्ड आहे, न्यूक्लिऑन्स. हे सगळं लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं. सो त्या दोघांच्या मासेसची ॲडिशन, सम, बेरीज ज्याला म्हणतो आपण, ते म्हणजे ॲटॉमिक मास असतं. ओके, सो व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ ॲटॉमिक मास, इट इज द सम ऑफ, SOM सम नाही, SUM सम, सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता इथं काय येणार, अँड न्यूट्रॉन्स येणार. हमखास तुमचा गोंधळ इथं होतो. अँड कोणत्या डेफिनिशनमध्ये घ्यायचा आणि ऑर कोणत्या डेफिनिशनमध्ये घ्यायचा. ॲटॉमिक मास सांगताना प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, शॉर्टमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही हे असं लक्षात ठेवा, P+N, दॅट इज नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन द सेंटर ऑफ ॲटम. ह्या दोघांचं टोटल मास म्हणजे ॲटमचं जे मास असतं ते कन्सिडर केलं जातं. आलं लक्षात. सो द सिम्बॉल फॉर ॲटॉमिक मास इज A.
कोणत्याही ॲटमचं मास हे ए ह्या सिम्बॉलनं डिनोट केलं जातं. आता ॲटम, एक स्पेसिफिकली ॲटम आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचा मास हे डिनोट करण्याची एक कन्व्हेन्शनल मेथड आहे, एक स्पेसिफिक अशी मेथड आहे की जिचा यूज करून आपण हे मास आणि नंबर हे डिनोट करतो. तर ती मेथड काय आहे बघा. नॉर्मली कोणत्याही ॲटमचं मास आणि नंबर हे डिनोट करताना आधी आपण त्या पर्टिक्युलर ॲटमचा जो सिम्बॉल आहे तो लिहायचा असतो. सिम्बॉल्स तुम्हाला जनरली एक माहिती असले पाहिजेत, जे आपण फ्रिक्वेंटली यूज करतो ॲटम्स, त्यांचे सिम्बॉल्स काय काय आहेत. जसं की सी म्हटलं की कार्बन आला पाहिजे, सी ए म्हटलं की कॅल्शियम आला पाहिजे, एच म्हटलं की हायड्रोजन, ओ म्हटलं की ऑक्सिजन. हे जे बेसिक एलिमेंट्स आहेत त्यांचे सिम्बॉल्स तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं आहे. सो फॉर एक्झाम्पल आता आपण इथे घेऊ कार्बन, घेऊ पहिलं एक्झाम्पल. रिप्रेझेंट करण्याची मेथड कशी असते बघा. पहिल्यांदा आपण लिहितो इथे सिम्बॉल. सिम्बॉल लिहिल्यानंतर त्याच्या बेसशी लिहितो आपण ॲटॉमिक नंबर आणि त्याच्यावरती लिहितो आपण ॲटॉमिक मास. 1 मार्क्ससाठी हे लक्षात राहील. अशा पद्धतीनं तुम्हाला एखाद्या जागी फिल इन द ब्लँक वगैरे करायला विचारलं जातं की सिम्बॉलच्या बेसला आपण काय लिहितो, टॉपला काय लिहितो, हे माहिती असू देत. जनरली बेसशी नंबर एक काहीतरी लक्षात ठेवायचं. बेसची नंबर म्हटलं की आपोआप वरच्या बाजूला मास आहे हे डोक्यात राहील तुमच्या. सो सिम्बॉलच्या बेसला नंबर. आता हे एक एक्झाम्पल देऊन मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीनं आपण रिप्रेझेंट करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं कार्बन घेऊ आपण. व्हॉट इज द सिम्बॉल फॉर कार्बन? इट इज सी. आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. ओके. आता इथे 6 ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक नंबर आपण झेड या सिम्बॉलनं दाखवतो आणि ॲटॉमिक मास एनं दाखवतो. ओके. सो इथे मी आधी काय लिहीन, इथे त्याचं झेड आणि इथे ए ह्या पद्धतीनं दाखवेन आणि मग आपण त्याच्या पुढे जाऊन पुढच्या स्टेपला त्याचे जे व्हॅल्यूज आहेत त्या पुट करायच्या. ॲटॉमिक नंबर हा 6 आहे म्हणून मी सिम्बॉल लिहिला, त्याच्या बेसशी 6 लिहिलं आणि कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12. सो मास हे त्याच्या हेडवरती लिहायचं. सो मी इथे 12 लिहिलं. आता याच्यावरचे आपण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स डिस्कस करूयात. कशा पद्धतीनं फिरवून तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि कसाही प्रश्न याच्यावरती जरी विचारला तुम्हाला तरीसुद्धा याचा आन्सर हे न चुकता अगदी एक्झॅक्टली ॲक्युरेटच आलं पाहिजे. ओके. कसं लक्षात ठेवायचं आणि प्रश्नाची व्हरायटी बघा कशी असते. फॉर एक्झाम्पल पहिलंच आपण हे कार्बनचंच घेऊयात की तुम्हाला एक्झाममध्ये देतील, क्वेश्चन विचारतील की ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6 अँड इट्स ॲटॉमिक मास इज 12. Then how many protons are there, how many neutrons are there and how many electrons are there in the atom of carbon. मग आता हे येण्यासाठी तुम्हाला आधी काय आलं पाहिजे, जे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन्स बघितलेले होते त्यात काय बघितलेलं होतं आपण, जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात आणि जेवढं प्रोटॉनचं मास तेवढं न्यूट्रॉनचं हे जनरली मास असतं. मास आणि नंबर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नये. सो इन केस ऑफ कार्बन ॲटॉमिक नंबर त्याचा 6 आहे. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन्स किती आहेत? 6 आहेत. ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो 6 इन नंबर. म्हणजे नुसता ॲटॉमिक नंबर दिल्यानंतर तुम्ही त्याचा नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स देखील सांगू शकता. आता ॲटॉमिक मास हे कार्बनचं 12 आहे. ओके. बघा आता हे डिड्यूस कसं करायचं. सपोज तुम्हाला स्टेप वाईज विचारलं की स्टेप वाईज सांगा. 2 मार्क्ससाठी विचारलं तुम्हाला, मी तुम्हाला बघा नेहमी सांगते की क्वेश्चन किती मार्क्स आहे त्याच्यावरून तुम्ही आन्सर किती लिहायचं हे ठरवायचं असतं. आता सपोज 1 मार्क्ससाठी विचारला तर तुम्ही डिरेक्टली आन्सर लिहिलं तरी काही हरकत नसते. पण सपोज हाच प्रश्न जर तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला तर तिथं तुम्ही स्टेप्स लिहिणं हे एक्सपेक्टेड आहे. आता इथं दिलं आहे आणि तुम्हाला हाच सेम प्रश्न विचारला की हाऊ मेनी नंबर्स ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. मग आता 2 मार्क्सचा किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन हेच डिस्क्रिप्टिव्ह कसं लिहायचं बघा. मग आता इथे तुम्ही लिहिणार ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. हां मी शॉर्टमध्ये लिहिले. आता ॲटॉमिक नंबर 6 आहे. देअरफॉर number of protons as
atomic number is 6. Therefore, number of protons is equal to 6 आणि number of electrons is also equal to 6. प्रोटॉन झाले, इलेक्ट्रॉन झाले. आता न्यूट्रॉनचा नंबर कसा काढणार ते सांगण्यासाठी आपल्याला ॲटॉमिक मासकडे वळावं लागेल. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ कार्बन? इट इज 12. आणि मास म्हणजे काय सांगितलं आहे? प्रोटॉनचा नंबर प्लस न्यूट्रॉनचा नंबर. मग आता इथं प्रोटॉनचा नंबर किती आहे? 6 आहे. 12 हा टोटल मास आहे म्हटल्यानंतर न्यूट्रॉनचं मास नंबर जो आहे तो तुम्ही इझिली काढू शकाल. हॅन्स टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, मग मला कशा पद्धतीनं फाइंड आउट करावं लागेल हे तुमचं तुम्ही स्टेप्स लिहू शकताय. काय लिहिणार? इज इक्वल टू ॲटॉमिक मास मायनस टोटल मासमधून नंबर ऑफ प्रोटॉन्स मायनस केले की तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळतील. सो ॲटॉमिक मास मायनस नंबर ऑफ प्रोटॉन्स. तुम्ही म्हणाल इलेक्ट्रॉन्स लिहिलं तर काय होईल? ॲक्च्युली मग इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनचा नंबर तर सेम असतोय. मग मी इथे इलेक्ट्रॉन्स लिहिलं तर काय होईल? आयडियली ती डेफिनिशन वाईज बरोबर असणार आहे का? नाही, कारण इथे नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळून आपला ॲटॉमिक मास आहे. बरोबर? तर त्या दोघांची ॲडिशन केली आहे. म्हणून जरी ह्या दोघांचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचे नंबर इक्वल असले तरीसुद्धा इथे लिहिताना तुम्ही प्रोटॉनच लिहिणार, इलेक्ट्रॉन्स नाही. सो आता परत इथे कॅल्क्युलेट करू आपण. ॲटॉमिक मास 12 आहे मायनस नंबर ऑफ प्रोटॉन्स 6 आहेत. 12 मायनस 6 दॅट इज 6. सो अशा पद्धतीनं तुम्ही ॲटॉमिक मासवरून नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स हे सगळे फाइंड आउट करू शकता. सपोज तुम्हाला असा विचारला की ॲटॉमिक मास दिलं किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स देतील तुम्हाला, नंबर ऑफ प्रोटॉन्स देतील आणि त्याच्यावरून नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करायला सांगतील, ते सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. हे एक हा जो फॉर्म्युला आहे की नाही, नंबर ऑफ किंवा ॲटॉमिक मास इज इक्वल टू P + N, एवढं तुमच्या डोक्यात राहिलं. आणि जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन, ह्या दोनच गोष्टी तुम्हाला डोक्यात फिट करून ठेवायच्या आहेत की मग ह्याच्यावरती तुम्हाला कशाही प्रकारचा क्वेश्चन फिरवून फिरवून जरी विचारला तरीसुद्धा तुमचा आन्सर हे कधीच चुकणार नाही. सो हे जे बोर्डवरती लिहिलेलं आहे ते तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगितलेत. एवढ्या इथे ह्या भागात लिहिलेला आहे तो तुम्ही लक्षात ठेवण्याचे एकदम शॉर्टमध्ये, कारण सायन्समध्ये आपण पाठांतर करत नाही. नेहमी या पद्धतीनं शॉर्टमध्ये ते कन्व्हर्ट करून घ्यायचं जे काही आपलं आहे लिहिलेलं टेक्स्टबुकमध्ये ते, आणि लक्षात ठेवताना असंच लक्षात ठेवायचं. आणि एक्झाममध्ये लिहिताना मात्र हे आपल्याला इलॅबरेट करता आलं पाहिजे. सो ही पहिली कन्सेप्ट कळाली आपल्याला, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, ते कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करायचे. ह्याची खूप सारी प्रॅक्टिस करा, वेगवेगळे एलिमेंट्स घ्या, तुम्हाला मी नंतर देईनच होमवर्कसाठी. सो हा फर्स्ट कन्सेप्ट झाला. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे इट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे कुठे प्रेझेंट असतात? लास्ट लेक्चरमध्ये आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल बघितलेलं होतं. अँड अकॉर्डिंग टू दॅट मॉडेल इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द शेल्स, आउटर ऑर्बिटमध्ये, ज्याला आपण ऑर्बिट किंवा शेल असे दोन्ही वर्ड्स यूज करतो. ॲटमचा जो सेंटर आहे किंवा न्यूक्लियस आहे त्याच्या भोवतीनं वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतात. प्रत्येक शेलमध्ये किंवा प्रत्येक ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल ही डिफरंट असते. बरोबर? जी सगळ्यात जवळची, न्यूक्लियसपासून सगळ्यात जवळची शेल जी आहे तिचा जे एनर्जी लेवल आहे ती सगळ्यात कमी असते. आणि जसं जसं आपण पुढच्या शेलमध्ये जात जाऊ तशी एनर्जी लेवल ही इन्क्रीज होत जाते. हे सगळं बेस झाला. आपण त्या शेल्सची नावं बघितली होती, K, L, M, N अशा 4 शेल्स बघितलेल्या होत्या. फर्स्ट शेल K, त्यानंतर L, मग M आणि N. नंबर ऑफ जे आहेत ते सिरियली लक्षात ठेवायचे. फर्स्ट म्हटलं की Kच सांगता आलं पाहिजे. ओके, त्याचा सिक्वेन्स चुकवायचा नाही. आता या शेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्यूट केले जातात त्याच्यासाठी एक स्पेसिफिक असा फॉर्म्युला आहे.
प्रत्येक शेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ती ठरलेली असते. त्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स त्या शेलमध्ये मावत नाहीत. जसे की आपण क्लासमध्ये बेंचेसवरती बसतो, प्रत्येक बेंचची किंवा प्रत्येक बेंचवरती किती स्टुडंट्स बसणार हे ठरलेलं असतं. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, मॅक्सिमम 3 स्टुडंट्स आपण एका बेंचवरती बसवतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सेम वेनं कोणत्याही ऑर्बिटमध्ये, प्रत्येक ऑर्बिटमध्ये किती अमाऊंट किंवा किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे अकोमोडेट होणार हे ठरलेलं असतं आणि ते डिसाईड करतो आपण एका स्पेसिफिक फॉर्म्युलाचा यूज करून. आत्ता जे मी सांगणार आहे तो तुम्हाला 10th स्टँडर्डपर्यंत हे ॲप्लिकेबल आहे, त्याच्या पुढे देखील आहेच, पण 11th-12thमध्ये तुम्ही ह्याच्या पुढचं नॉलेज अजून शिकणार आहात. 10thचा जो बोर्डचा एक्झामचा पेपर झाला त्याच्यामध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता आणि बरेचदा मुलांना हे सांगता येत नाही. सो आत्ता जे मी तुम्हाला सांगते आहे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन वाईज डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं करतो आपण ते व्यवस्थित समजून घ्या. सो आता बघा, जसं तुम्हाला सांगितलं प्रत्येक शेलमध्ये स्पेसिफिक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे अकोमोडेट होतात आणि तो डिराईव्ह करण्याचा फॉर्म्युला आहे 2n². सोपा आहे, हा लक्षात राहील. 1 मार्क्ससाठी हा नुसता फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला विचारला जातो. आता इथे 2 तर माहिती आहे. व्हॉट इज n हिअर? तर हिअर n इज नथिंग बट नंबर ऑफ शेल. शेलचे जे 4 नंबर आहेत ना आपले KLMN साठी 1 2 3 4 असे 4 नंबर्स आहेत. सो दॅट नंबर ऑफ शेल म्हणजे n आहे. आता ह्या प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात ते आपण या फॉर्म्युलाचा यूज करून कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं ते बघूयात. चार्ट जो आता आपण मी चार्ट वाईज सांगणार आहे, व्यवस्थित समजून घ्या. सो आता इथे माझी फर्स्ट शेल असेल. फर्स्ट शेल काय आहे? इट इज K शेल. आता या K शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होणार हे मी या फॉर्म्युलाचा यूज करणार. काय फॉर्म्युला आहे आपला? 2n², म्हणजेच 2 × n म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? नंबर ऑफ शेल. मग K शेलचा नंबर कोणता आहे? 1. K इज द फर्स्ट शेल, इजंट इट? सो द नंबर ऑफ K शेल इज 1 आणि म्हणून मी इथे 1 nच्या जागी 1 लिहिणार. ओके, सो 2 × n मीन्स 1 आणि त्याचा स्क्वेअर. सो व्हॉट विल बी द आन्सर? 2 × 1² मीन्स 1. सो द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी फॉर द K शेल इज 2. म्हणजेच K शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नेक्स्ट शेलमध्ये बघा, तुम्ही सुद्धा पटपट फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट शेलचं नाव काय आहे? L. त्या शेलचा नंबर आहे 2. मीन्स मी इथे या फॉर्म्युलामध्ये nच्या जागी 2 लिहिणार. 2चा स्क्वेअर मीन्स 2 × 4. आन्सर विल बी 8. सो हिअर इन केस ऑफ L शेल द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ धिस शेल इज 8. 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये अकोमोडेट होणार का? नाही होणार. नाव नेक्स्ट इज M शेल. परत सेम फॉर्म्युला 2 × n मीन्स नंबर ऑफ शेल. M शेलचा नंबर आहे 3. थर्ड शेल आहे ना M शेल म्हणजे. सो त्यात मी तिथं 3 लिहिलं, त्याचं स्क्वेअर. 18 आलं. सो द मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी विल बी 18 फॉर द शेल M. आणि राहिली लास्ट शेल, दॅट इज n. 2 × 4 येईल ना इथे, स्क्वेअर. आन्सर विल बी 32. हे 4 नंबर्स तुमच्या लक्षात राहतील, ठेवायलाच पाहिजेत. हे हमखास विचारतात एक्झाममध्ये. हा जो चार्ट आहे ना, हा 10thच्या मुलांना 3 मार्क्ससाठी विचारला आहे. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त ह्या फॉर्म्युलाचा यूज केला आहे आणि आपण तिथे नंबर ऑफ शेल्स घातलेत आणि हा नंबर चुकवायचा नाही. 2, 8, 18 आणि 32. हे लर्न करायची गरज पण लागणार नाही, व्यवस्थित लक्षात ठेवा. सो दिस इज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. कशा पद्धतीने आपण 4 शेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट केले ते झालं.
आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तो आपण याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया.